पाय दुखण्याचे कारण आणि कायमचे सोपे उपाय जाणून घ्या. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली लवटे. आज आपण एक अतिशय सामान्य पण महत्वाची समस्या पाहणार आहोत. पाय दुखणे. आपण सर्वांनी कधी ना कधी पायात वेदना, जडपणा, ताण किंवा टाचांमध्ये दुखणे अनुभवले असेल. कधी कधी ही फक्त थकव्यांमुळे असते, पण बऱ्याच वेळा हे आपल्या शरीरातील गंभीर बदलांचे संकेत देखील असू शकतात. साध्या उदाहरणाद्वारे समजून घेऊया. सकाळी उठल्यावर पाय स्टिफ वाटणे, जास्त चालल्यानंतर किंवा उभे राहिल्यानंतर पाय दुखणे, थोड्याशा विश्रांतीनंतर देखील पाय जड वाटणे. अशा परिस्थितीत लोक बहुतेक वेळा थोडं विश्रांती घेतली की ठीक होईल असे म्हणतात. पण सतत पाय दुखणे दुर्लक्षित केल्यास भविष्यात सांधे दुखणे, स्नायू दुखणे किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाय दुखण्याची मुख्य कारणं, कधी पाय दुखणे साधे असते आणि कधी गंभीर असते, लक्षणं आणि गंभीरतेची ओळख, कोणती गोष्ट दुर्लक्षित करू नये, घरच्या घरी करता येणारे सोपे उपाय, व्यायाम, स्ट्रेचिंग, मसाज, आहार, डॉक्टरांकडे कधी जायचे, वेळ वाचवण्यासाठी आणि आरोग्य टिकवण्यासाठी. व्हिडिओ शेवटी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मिळेल की पाय दुखण्यापासून कसा बचाव करावा, पाय कसे मजबूत ठेवावे आणि रोजच्या जीवनात कोणते बदल करावेत. पाय दुखण्याची कारणे. पाय दुखणे ही फक्त थकव्याची समस्या नाही, त्यामागे अनेक कारणं असू शकतात. चला तर मग पाहूया. पाय दुखण्याची कारणं. जास्त वेळ उभे राहणं किंवा बसून काम करणं, ऑफिस, दुकान किंवा घरात जास्त वेळ उभे राहिल्यास पायातील स्नायू आणि सांधे थकतात. बसून काम करताना रक्ताभिसरण नीट होत नाही आणि पायात जडपणा, सूज येणे किंवा वेदना होऊ शकते. यासाठी छोट्या छोट्या ब्रेक्स घेणं खूप महत्वाचं आहे. वजन जास्त असणे. वजन जास्त असल्यास गुडघे, टाच आणि पायातील सांधे जास्त दबाव सहन करतात. यामुळे पाय दुखणे, स्नायूंचा ताण आणि लांब पळताना किंवा चालताना त्रास होतो. चुकीचे फुटवेअर, शूज किंवा हाय हिल्स. जाड किंवा तंग बूट. हाय हिल्स किंवा सपोर्ट न देणारी बूट वापरल्यास पायातील स्नायू आणि टाचांवर जास्त ताण येतो. हे फक्त पाय दुखण्याचेच कारण नाही, तर ऑर्थोपेडिक समस्या देखील निर्माण करतात. स्नायूंचा ताण किंवा कॅल्शियम, मिनरल्सची कमतरता. पायातील स्नायूंचा ताण, मसल स्ट्रेन किंवा कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी कमी असणं. यामुळे पायात क्रॅम्प्स येणं, जडपणा आणि वेदना येतात. उदाहरणार्थ, रात्री अचानक पायात सुटसुटी, टाच दुखणे, गुडघ्याचा त्रास. रक्ताभिसरण नीट न होणे. खूप वेळ बसून काम केल्यास किंवा काही सिस्टेमिक रोगांमुळे रक्ताभिसरण कमी होऊ शकते. पायात थकवा, जडपणा, सूज किंवा वेदना जाणवतात. व्हिटॅमिन किंवा पोषणाची कमतरता. व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम कमी असणं पायांमध्ये स्नायूंचा ताण, गुडघ्यांचे दुखणे आणि सांध्यांचे दुखणे निर्माण करते. यासाठी आहारात दूध, चीज, बदाम, पालेभाज्या, मासे आणि सूर्यप्रकाश यांचा समावेश आवश्यक आहे. इतर वैद्यकीय कारणं. आर्थरायटिस, डायबेटिस, नर्व्ह इन्फेक्शन, व्हेरिकोज व्हेन्स यामुळे पाय दुखू शकतात. हे कारण ओळखण्यासाठी तज्ञांचा सल्ला गरजेचा आहे. पाय दुखण्याची लक्षणं. सिम्पटम्स. पाय दुखणे ही एक साधी समस्या असू शकते, पण काही वेळा ती गंभीर आरोग्य समस्येची चिन्हे देखील दर्शवते. आपण ती लक्षणं पाहूया. सतत जडपणा, हेवीनेस इन लेग्स. पाय नेहमी जड वाटणे, चालताना किंवा उभे राहिल्यावर थकवा लवकर जाणवणे. हे मुख्यतः रक्ताभिसरण कमी होणे, स्नायूंचा ताण कमी होणं किंवा व्हेरिकोज व्हेन्स यामुळे होते. सूज, स्वेलिंग, टाच, पायांच्या पोटात किंवा बोटांमध्ये सूज येणे. काही वेळा ही सूज फक्त दिवसाच्या शेवटी दिसते, पण सतत सूज असल्यास सांधे, हृदय किंवा किडनीची समस्या असण्याची शक्यता असते. वेदना, पेन. हलके दुखणे ते तीव्र वेदना असेल, विशेषतः चालताना, उभे राहताना किंवा बसल्यावर उठताना. रात्री झोपताना वेदना वाढत असल्यास स्नायूंचा ताण किंवा न्यूरोपॅथी याची शक्यता असते. क्रॅम्प्स किंवा सुटसुटी, मसल क्रॅम्प्स. रात्री अचानक पायात सुटसुटी येणं, पाय जड होणं किंवा आकुंचन होणं. हे बहुतेकदा कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे होते. टाच दुखणे, हिल पेन. टाचेत आग किंवा दुखणे, जसं की चालताना आगळ वाटत असेल,
हे प्लांटर फॅसायटिस किंवा चुकीच्या बूट्समुळे होते. न्यूरोपॅथीची लक्षणं, नर्व्ह रिलेटेड सिम्पटम्स, पायात सुटसुट, झणझणीत जाणवणं किंवा बधीरपणा, मुख्यतः डायबेटिस किंवा नर्व्ह इन्फेक्शन यामुळे होतं. चालताना किंवा उभे राहताना कमजोरी, विकनेस व्हाईल वॉकिंग, काही लोकांना पाय कमजोर वाटतात, अचानक पाय शिथिल किंवा थकलेले वाटतात. हे स्नायूंचा ताण, रक्ताभिसरण समस्या किंवा आर्थरायटिस यामुळे होऊ शकते. जर पाय दुखणे सतत असले, रात्री अधिक वेदना होत असतील, सूज किंवा लालसरपणा दिसत असेल तर तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. सांधे दुखणं साध्या उपायांनी बरा होऊ शकतं, पण गंभीर लक्षणं दुर्लक्षित करू नयेत. काम केल्यास किंवा काही सिस्टेमिक रोगांमुळे रक्ताभिसरण कमी होऊ शकते. पायात थकवा, जडपणा, सूज किंवा वेदना जाणवतात. पाय दुखण्याचे सोपे उपाय, इझी होम रेमेडीज अँड टिप्स. पायांचा मसाज, फूट मसाज कसे करावे? पाय थोडे गरम पाण्यात 5 ते 10 मिनिटे भिजवून घ्यावे. नंतर नारळ तेल, तिळाचे तेल किंवा अंजीर तेल वापरून हलकेच मसाज करावे. पायाच्या बोटांपासून टाचेपर्यंत गोलाकार हालचालीने मसाज करावे. फायदे: रक्ताभिसरण सुधारते, स्नायू आराम पावतात, जडपणा कमी होतो. स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, रोज 5 ते 10 मिनिटे स्ट्रेचिंग करावी. उपयुक्त स्ट्रेचेस: टो स्ट्रेच, बोट वर वाकवा, पाय पुढे सरकवा. अँकल रोटेशन, टाच धरून पाय वळवा, डावा उजवा काप स्ट्रेच करा. भिंतीला हात टेकवून पाय मागे सरकवा. फायदे: स्नायू लवचिक राहतात, वेदना कमी होतात, संतुलन सुधारते. कोमट पाण्याचा वापर, वॉर्म वॉटर सोप. 1 लिटर पाण्यात थोडे मीठ किंवा हळद टाकून पाय 10 ते 15 मिनिटे भिजवा. फायदे: सूज कमी होते, स्नायू शांत होतात, थकवा दूर होतो. पाय उंच ठेवणे, लेग इलेव्हेशन, झोपताना पायाखाली उशी ठेवावी. याचा फायदा: रक्ताभिसरण सुधारते, रात्री जडपणा कमी होतो, सूज आणि पायातील वेदना कमी होतात. हलके चालणे, लाईट वॉकिंग, दररोज 15 ते 20 मिनिटे हलके चालणे खूप फायदेशीर होते. फायदे: स्नायू बळकट होतात, रक्ताभिसरण सुधारते, पायातील जडपणा कमी होतो. योग्य पायाची काळजी, प्रॉपर फुटवेअर, चुकीचे बूट्स, हाय हिल्स टाळा, सपोर्टिव्ह आणि आरामदायक शूज वापरा. फायदे: टाच आणि गुडघ्यांवर ताण कमी होतो, पायातील स्नायू नीट काम करतात. आहारातील बदल, डाएटरी टिप्स, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, मॅग्नेशियम युक्त पदार्थ वाढवावे. दूध, चीज, बदाम, हरभरा, पालक, मासे, पुरेसे पाणी प्यावे. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. फायदे: स्नायू बळकट राहतात, क्रॅम्प्स कमी होतात. स्ट्रेस कमी करणे, स्ट्रेस मॅनेजमेंट, पुरेशी झोप, डीप ब्रीदिंग, हलका योगा असे व्यायाम करावे. फायदे: स्नायू ताण कमी होतो, पायाला आराम मिळतो. हे उपाय नियमित केल्यास पाय जडपणा, वेदना आणि सूज कमी होतात. तरीही सतत वेदना, सूज किंवा लालसरपणा दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. म्हणूनच पाय दुखणे ही साधी समस्या वाटली तरी कधी कधी शरीर देत असलेला एक महत्वाचा इशारा असतो. योग्य आहार, नियमित व्यायाम, योग्य फुटवेअर आणि थोडीशी स्वतःची काळजी घेतली तर आपण पाय मजबूत आणि निरोगी ठेवू शकतो. लक्षात ठेवा, वेदना वारंवार होत असतील, सूज वाढत असेल किंवा चालताना त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी तज्ञांचा सल्ला घ्या. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच आरोग्यविषयक माहिती मिळवत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. मी डॉक्टर रुपाली लोटे.